पणजेचो पयलो नगराध्यक्ष आनी वरिष्ठ समाजसेवक श्री अशोक नायक हांणी 2 एप्रिल 2026 दिसा आपलो 80वो वाडदीस मनयलो। ताच्या वावराक मान दिवपा खातीर अशोक नायक सत्कार समिती कडल्यान एक खाशेलो अभिनंदन सुवाळो घडोवन हाडपाचो थारायला। हो सुवाळो 31 मे दिसा जातलो अशें पत्रकार परिशदेंत सांगले। पत्रकार परिशदेंत दिल्ले म्हायती प्रमाण श्री अशोक नायक हांणी नगराध्यक्ष पदाच्या काळात पणजी शाराच्या उदरगती खातीर आनी शार निवळ आनी सोबीत करपा खातीर जायत्यो म्हत्वाच्यो येवजण्यो चालीक लायल्यो। प्रशासनात पारदर्शकता आनी प्रामाणीकपणाची देख ताणें मांडली। सामाजीक आनी सांस्कृतीक मळारूय ताणें व्हड योगदान दिलां। मराठी भाशेचो मोग आनी तांच्या जिवितांत समाजाक दिल्ल्या योगदाना खातीर तांचो खासा भोवमान जातलो अशें समितीन सांगलें। आणि 31 तारखेक हो सत्कार सुवाळो जावपाचो आसा। ताज्या संदर्भात आनी माहिती दिवपाक आमच्या ढवळीकर सरांक हांव विनंती करतां। आपण सर्वजण पणजीचे माजी महापौर, पहिले महापौर असं त्यांना म्हणतात, तुम्ही सर्वजण ओळखत असालच। एक अत्यंत निस्वार्थी काम करणारे आणि एक पारदर्शक अशा आपल्या अधिकार पदावर राहून सुद्धा आपला सर्व कारभार पारदर्शक आणि काही पैसाही न घेता लोकांची सेवा करणारे असे अशोक नाईक आपण सर्वांना परिचित आहेत। महापौर पदाची त्यांना पुन्हा संधी होती, परंतु त्यांनी ती नाकारली आणि इतरांना संधी द्या असं सांगितलं। असं सांगणारा आज राजकारणी क्षेत्रात माणूस वेगळाच। अधिकारपदं कशी मिळवावीत यानं त्या मार्गानं कशी स्पर्धा लागलेली असते अशा जगात असा गुणी माणूस त्यांनी 2 एप्रिल 2026 80 वर्ष पूर्ण केली। त्यानिमित्तानं आम्ही त्यांचं स्वागत करायला गेलो। हो अभिनंदन सुवाळो आयतारा 31 मे 2026 दिसा सकाळी 10:30 वरांचेर पणजेच्या नगरपालिकेच्या बागेंतल्या सभाघरात आयोजित केला। केंद्रीय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नायक हांच्या हस्ते भोवमान जातलो। अशोक नायकाच्या जिविताचेर आदारिल्लें म्हाजा अंधारातून प्रकाशाकडे जीवन प्रवास हे आत्मचरित्रात्मक पुस्तक प्रदर्शित जातले। आणि त्यांच्या मनात होतं की आपल्याला काहीतरी लिहायचं आहे, आपले अनुभव म्हणा किंवा हे अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली, परंतु लिहिणं आपल्याला शक्य नाही। मग म्हटलं तुम्ही सांगा मी लिहितो। तर सांगायचा मुद्दा असा की त्यांचा सत्कार ही पुन्हा एका व्यक्तीचा सत्कार नाही, ती गुणांची पूजा आहे। आणि हे सगळं तुम्हाला त्या पुस्तकात सगळं पाहायला मिळेलच। तेव्हा त्या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे। त्यांचा सत्कार आपले माननीय श्रीपाद नाईक सर, केंद्रीय मंत्री, केंद्रीय ऊर्जा मंत्री यांच्या हस्ते होणार आहे। मला वाटतं त्यांच्या सत्कार योग्य माणूस त्यांच्या सत्काराला नसेल, पण त्यांचंही व्यक्तिमत्व तसंच आहे, कुठेही डागाळलेलं नाही। तेव्हा ते आणखी ज्योती बांदेकर या साहित्यिकही आहेत, उद्योजकही आहेत। त्यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन करणं योग्य होईल असं आम्हाला वाटलं की अशा रीतीनं हा एक चांगला कार्यक्रम सत्काराचा आणि पुस्तक प्रकाशनाचा त्या दिवशी आयोजित करण्यात आलेला आहे। आणि आमची सर्व पणजीकरांना किंवा सर्व त्यांचे चाहते मित्रपरिवार नातेवाईक सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी सर्वांनी या सत्कार समारंभाला यावं। हा एक आनंद सोहळा आहे, त्या आनंद सोहळ्याचा सर्वांनी आनंद घ्यावा